मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्ल्याची तयारी होती। बोलण्याच्या ओघात जरांगेंकडून धक्कादायक खुलासा करण्यात आलेला आहे। आता त्यांच्या या खुलासावरती भाजपकडून देखील मोठी टीका केली जाते। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्ल्याची तयारी होती। जर मराठा आंदोलकांना मुंबईत येण्यापासून अडवलं असतं तर वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांना धुतलं असतं, अशा भाषेत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे। काय म्हणले होते, पाय ठेवून देणार नाही, उभा राहून देणार नाही, मराठी कशी मुंबईत येतो बघू, एक दिवसाची परवानगी। मग त्या राग आम्हाला जर तसं करायचं असलं फडणवीसला ते धुतलं असतं तिथं जाऊन वर्ष मागल्यावर। मनोज जरांगेंनी माफी मागावी, भाजपनं ही थेट भूमिका घेतली आहे। जरांगेंकडून वर्षात घुसून फडणवीसांवर हल्ल्याचं वक्तव्य झालं होतं आणि याच वरती आता भाजपकडून ही मागणी करण्यात येते। तर या संदर्भात अगदी काही वेळापूर्वी भाजप नेते मधु चव्हाण यांच्याशी आम्ही संवाद साधला होता। ते नेमकं काय म्हणाले होते आपण ऐकूयात। असं आहे की हे खुलासा केला असेल तर दुसरं दुर्दैव नाहीये, अतिशय संतापजनक आहे। याचा अर्थ असा की महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण करण्यासाठी काही लोकांची जी तयारी होती हे सत्य यांच्या वक्त्यावरून दिसत होतं। आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर लाखो लोकांचं नेतृत्व करणारे नेते तयार झाले, पण कोणाच्या बंगल्यात घुसून सत्ताधीशाने किंवा सत्तेवर असल्याच्या घरात त्याला धुतलं जाऊ असं कधी म्हटलं नाही। परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो लोकांचं नेतृत्व केलेलं, चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल, काळाराम मंदिराचा प्रवेश असेल, पण आम्ही मंदिर तोडू, आम्ही घाण करू, आम्ही धुऊ याला ही कधी भाषा वापरली नाही। हे निषेधार्ह आहे। एवढं त्या ठिकाणी मुळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही मराठ्यांना मुंबईत पाऊल ठेवू देणार नाही। अतिशय संयमाने, अतिशय यातना सहन करून हे आंदोलन त्याने हाताळलेलं आहे आणि मराठ्यांना जे काय द्यायचं आहे ते सर्वात जास्त याच मुख्यमंत्र्यांनी दिलंय। मराठ्यांच्या 11 मुख्यमंत्री झाले, एकाने काय केलं नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की जरांगेंनी माफी मागितली पाहिजे अशा तरी माननीय मुख्यमंत्र्यांची। कुठली भाषा वापरता तुम्ही? आणि मराठ्यांनी सुद्धा आम्ही त्यांच्या काही मागण्या न्याय मराठ्यांसाठी आहेत, हे योग्य आहे। त्या मागण्यांना, काही मागण्यांना आमचं समर्थन आहे सगळ्यांचं। मी मराठा आहे, पण ही भाषा आम्ही सहन करणार नाही। धुतलं जाऊ ही भाषा कशी आहे? ही गुंडगिरीची भाषा आहे, ही दादागिरीची भाषा आहे, राज्याला अराजकतेकडे नेण्याची भाषा आहे। पण महाराष्ट्रातली जनताने, विशेषतः मराठा समाज हा राष्ट्रप्रेमी आहे, शांतताप्रिय आहे, सहनशील आहे, हे तो कधीही मान्य करणार नाही जरांगेंचं नेतृत्व। मी त्याचा तीव्र निषेध करतो। तर यावर खासदार संजय राऊतांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। मग त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त करावं, मी कशा करता व्यक्त करतो? किंवा त्यांच्या पक्षाचे एवढे मोठे मोठे प्रवक्ते आहेत, वजनदार, जोरदार, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे, सरकारचा विषय आहे, त्याच्यामध्ये मी मत व्यक्त करावं आणि एक वेगळ्या दिशेला हा विषय न्यावा असं मला वाटत नाही। जर मुख्यमंत्र्यांवरती काही झालं असेल, कोणी बोलला असेल, तर त्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री उत्तर द्यायला समर्थ आहेत।